कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं तुला अचानक? डोळ्यात पाणी का तुझ्या? तू ये आधी बस, ये बस आधी. काय झालं अगं? सांग ना मला. बस. लक्ष्मी अगं काय झालंय? सांग ना. काही नाही, ते भावनाबरोबर जे घडलं ना ते डोक्यातून जात नाही. त्याबद्दल मलाही खूप वाईट वाटतंय का? पण काय ना लक्ष्मी, अगं हल्ली आजूबाजूची परिस्थिती इतकी खराब झाली आहे की सुरक्षित असं वाटतच नाही ग कुठे. पण मला एक समजत नाही, आपली भावना काही फार दागिने वगैरे वापरते असंही नाहीये, मग तरीही का घडलं असेल असं? लक्ष्मी, ए लक्ष्मी, तू काळजी नको करूस. आपली भावना खमकी आहे, सावरेल ती अथक्यातून. नको काळजी करूस. लक्ष्मी, खूप भूक लागली आहे, जेवायला वाढशील का ग? हो, चला तुम्ही वाढायला घेते. श्रीनिवास, आज पहिल्यांदा मला आपल्यात अंतर आल्यासारखं वाटतंय हो. तुम्ही तर नेहमी म्हणत आलात ना, आपण दोघे एक टीम आहोत. मग माझ्यापासून का लपवताय तुम्ही? आओ, येत आहे ना? हो, आलोच. आई गाई, काय हो? हा, काय झालं? पाय दुखतायत का जरा? पडा ना तुम्ही, पाय चेपून देते. लक्ष्मी, नको ना. तुला माहिती आहे, तू पाय चेपलेले मला नाही आवडत. तुम्हाला पण माहिती आहे ना, आता तुमचे पाय दुखतायत तर ते चेपल्याशिवाय मी इथून उठणार नाही. अगं राहू दे. काय हट्ट करू? पडा भाऊ. अहो, थोडं बोलायचं होतं. बोल. श्रीनिवास, असं का केलं तुम्ही? का नाही सांगितलं मला? इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीत का? इतकी परकी झाले का हो मी? आजपर्यंत लक्ष्मी आणि निवास माझ्यासाठी दोन व्यक्ती नाही, एकच आहे, एक श्वास. इतकी मोठी गोष्ट तुम्हाला मला सांगावीशी वाटली नाही? खरंच हे आपल्या नात्याचं नाही, माझं अपयश आहे हो. तुमची नोकरी गेल्यानंतर कुठल्या कुठल्या परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागलं असेल. ते सगळं तुम्ही एकट्याने केलं, कुणाच्याही आधाराशिवाय. मला पण दूर ठेवलात. तुमच्या लक्ष्मीला इतकी मोठी गोष्ट घडली आणि तेव्हा तुम्ही एकट्याने त्या गोष्टीला सामोरं गेलात.
काही नाही. आता सगळं कळलंय ना मला. मग आता तुम्ही किती दूर लोटलं ना तरी मी काही दूर राहणार नाही. आता जे घडेल त्याला आपण एकत्र सामोरं जायचं. कुठल्याही परिस्थितीशी लढू आपण. अहो, इतकी वर्ष केलंय आपण. मग आता तुम्हाला का वाटलं की मी तुम्हाला समजून घेणार नाही? ते काही नाही. सगळ्या गोष्टींना एकत्र सामोरं जायचं. मी काही आता तुमचा हात सोडणार नाही. तुम्ही किती म्हणा. काही झालं ना तरी आता ही लक्ष्मी तुमचा हात सोडणार नाही. भावना मॅडमचा मेसेज आजच्यासाठी थँक्यू. हाय सिद्धू, हे थँक्यू खरंच माझ्यासाठी जाम स्पेशल आहे. म्हणजे बघा ना, आजवर मिस्टर गाडे पाटील म्हणून केवढे थँक्यू बोललेत ते, पण सिद्धू म्हणून पहिल्यांदाच बोलतायत. खरंच हे थँक्यू मॅडम जाम स्पेशल आहे माझ्यासाठी. आई, 40 वर्षांपूर्वी मी श्रीनिवासशी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय ती योग्य होता ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. माझे निवास मनाने किती मोठे आहेत ते वेळोवेळी सिद्ध केलंय त्यांनी. आता पुन्हा सिद्ध केलं. नोकरी गेली माझ्या श्रीनिवासची. किती मोठा धक्का बसला असेल त्यांना. पण त्यांनी सांगितलं नाही कुणाला, कळूच दिलं नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.